नमस्कार आणि सुप्रभात. आजचा हा व्लॉग मी मराठीत बनवत आहे ऑन डिमांड. आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे थायरॉइडमध्ये काय खावं, काय टाळावं आणि पौष्टिक माहिती. थायरॉइडमध्ये ग्रंथी शरीराचा मेटाबॉलिझम नियंत्रित करते. हार्मोन्समध्ये असंतुलन झालं तर थकवा, वजन वाढणं, केस गळणं, चिडचिड अशा समस्या दिसू शकतात. तर थायरॉइडमध्ये खाण्यासाठी योग्य पदार्थ कुठले? सगळ्यात प्रथम आयोडीनयुक्त पदार्थ जसे की समुद्री मासे, अंडी, दूध आणि दही. तसेच सेलेनियम युक्त पदार्थ जसे की अक्रोड, सूर्यफूल बिया, अंडी हे सुद्धा सेलेनियम युक्त पदार्थ आहे. झिंक हे पण शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, जसे की हरभरा डाळी, भोपळ्याच्या बिया ह्या आपल्या आहारात समावेश करावा. तसंच ताज्या भाज्या आणि फळं जसे की गाजर, बीट, संत्र, पेरू आणि पूर्ण धान्य जसंच होल ग्रेन जसे की ओट्स, ब्राऊन राईस, ज्वारी आणि बाजरी. मग टाळायचे पदार्थ कुठले? शक्यतो जंक फूड आणि प्रोसेस फूड अवॉइड केलेलंच चांगलं राहील, जसे की पिझ्झा, बर्गर, स्नॅक्स. तर जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ आणि कॉफी आणि अल्कोहोल युक्त पदार्थ. सगळ्यात महत्वाची सूचना, वरील सर्व पदार्थ हे फक्त माहिती म्हणून सांगितलेले आहेत. डॉक्टरांचा सल्ला न घेता हे पदार्थ स्वतःच्या आहारात घालू किंवा बंद करू नका. आणि शेवटचं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे थायरॉइडमध्ये योग्य आहार आणि व्यायाम हा खूप महत्वाचा आहे. संतुलित आहार, वेळेवरती औषध आणि नियंत्रित तपासणी यामुळे थायरॉइड नियंत्रणात राहू शकतो. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि नवीन विषयासोबत. धन्यवाद.